माई बायको म्हणा हात जोडा रे बाबा, बेजाच गणगण करते रे बाबा, हा झटपट कोणतंच काम नाही. ही काय म्हणजे वय झाली पण अजून सुधरत नाही. हा, अजून तिचा आयदीपणा गेलाच नाही. अव इकडे आहे ना वा, काय तू माशा मारत राहतो तिकडे, हा गेली की तिकडेच राहतं, इकडे आहे ना. काय तुमचं काय कुरकुर लावलं तुम्ही ना मागापासून? आता काय गुंडी अटकली तुमची, एवढा जोरजोराने आवाज देऊन राहिले, म्हणजे जराशी काही शांतता नाही बापा तुम्हाला. तर निरा माणूस घरात असला की निरा किलकिल किलकिल चालते बापा, निरा बडबड चालते घरात, शांतता तर नसतेच निरा. हा माणूस आला की तर काय जातो मुकट्यानं खाली बसतं काय, एक गोष्ट सांग नाही मला तुला, बस लवकर मोठ्या खाली. सांगा बाबा, बसली खाली आता, सांगा काय गोष्ट आहे तर. आता कसं झपझो गिपजो नको बरं, हो लक्ष चांगलं ठेव. कारण की दोन्ही मी हळे कसं टपेला शिवल्या आणि देवल्या. त्याले कसं आता आपला पैसा दिसून राहिला तिच्या डोळ्यात आला तर कसं ते खांडू खराबे कधी येतील, कधी झडप मारतील, मामा कधी करतील, तुले लोणी लावतील आणि घेऊन जातील. तर कसं चोपड चापड काही करू देऊ नको. आज तुले झुगारा देतील बरं, मावं असो मावत असो, चोपड चापड चालू. कसं आता मी नाही घरी, मी चाललो बाजारले, मला अण्णा देखतं धंद्यासाठी बोकळे. तर कसं मी गेलो की ती अटी सापटाप केलं जा धड्यासारखी. तर कसं जरा लक्ष ठेवतो बा, नाही तर मग कसं त्याच्या येशील झाशात गोड गोड बोलली की मापोरगा शिवलाल देवलाल करशील. होती नव्हती ते पुंजी सारी त्याच्या हवाले करतील. मी का तुम्हाला काही एवढी झांगडी दिसून राहिली का? ते किती काही गोळ बोलू द्या ना, काही बी करू द्या, आपली पुंजी काय द्या, आपण ना कमावून राहिलो ते. ते कमावून राहिले काय, ते त्याने दिलं का आपल्याला काही? आपण द्या त्याला काही, तर 1 रुपया फेकून नाही मारत मी. कसं मायची माया कशी वेगळीच असते. हो मायला तास पाणी येते ना पोराचं, मग तास पगळते असते माय. म्हणून म्हटलं बापा तू हे काही सांगता येत नाही. मावं असं मावत असं पोऱ्यानं म्हटलं की बरोबर दिली गड्डी काढून द्यायला. आता कसं जरा लक्ष ठेवतो बाबा, रगत वकून राहिलो मी तिकडे, रात्रीचा दिवस करून राहिलो, धंदा करून राहिलो. तसं कसं माकडे लक्ष करून देऊन टाकशील पोऱ्याच्या हवाले सारं. मी काही काळजी करू नका ना बापा पैशाची, मी 1 रुपया फेकून नाही मारत त्याला. येऊ तर द्या फक्त त्याला, कसं हुदाडून लावतो तर पहा फक्त तुम्ही. जा आरामशीर या, घरचं टेन्शन काहीच घेऊ नका आता. पाय तुम्ही त्याचा हात आले की. तेच पाहिजे होतं फक्त बापा. ते सांगण्यासाठी थांबलो, नाही तर मी आज लोक निघालो असतो बापा. तू ये सोडत नाही चोई बांगडी, काय करतं काय माहित बाबा, जिकडे गेले तिकडेच बसतो तू. मला आवाज देऊ मॅट व्हावं लागते निकोय. आणि आता मी काय म्हणून राहिली, आता कसं हप्त्याभराचा माल घेऊन या बापा बोकडे, नाही तर मग कसं 1 आणतो 2 आणतो मग डबल जाईन, असं काही करू नका. आता तुम्ही या एकट्याची एक वाट आहे, कुकडे लक्ष देसान, एक खट्ट्या घेऊन या आता बोकडे. नाही आता 1-2चा विशेष नाही, 5, 25, 50 आणतो मी, म्हणून तर बाजारले चालणार गेलोच नसतो मी. कोण ठेवीन तो डोक्षालता, कोण जाईन घडी आणेल बाजारात. माकुडी रिकाम पण होते, मटण इकू की बोकडे आणू. लागलंच तर लागली सुई रे, तर मग खेड्यावर आणले जातात 2, 4, 5. त्यात काही वाटत नाही. पण आता कसं माल भरूनच ठेवतो मी बोकडीचा. बापा तेच म्हटलं, नाही तर मग कसं 1-2 आणतो जातो, मग मी तेच काम करतो, असं नाही झालं पाहिजे. जा मग आता तुम्ही लवकर आणा ते बोकडे. हो चाल मग मी येतो. फक्त ते पोरे पाहिजे शिवल्या देवल्या येतील बरोबर टिसा. ते लय म्हणजे ते लय तपेला जाता. त्याला नुसतं मा पैसा दिसून राहिला. मौनी टाकायला तयारच आहे तटी साधी. मी गेलो की ते हजर बरं, थोडंसं लक्ष ठेवतो बा, एवढंच मला सांग ना. चाल मग येतो मी. या शेवलेले देवले आहेत आता, काठार नाही लागू देत मी आता. येऊ तर दे फक्त त्याले, असे लाडू उडी लावतात आणि कसं काय करतात तर पाहतोच ना त्याचा हात. आता अदलोक त्याला दिसलो नाही आम्ही, आणि आता मोठे येतात ते. पैसा नव्हता आमच्याजवळ तर हुंगत ना आम्हाला ते, आणि आता पैसा आला तर बापा माय बापा किती प्रेम त्याचं उतू येऊन राहिलं. पाहतोच ना आता त्याचं प्रेम किती उतू येते. तर पोरायचं काहीच खरं नसते, पण खरंच खूपच लालची असतात पोरं. चल मॅम आता बुडं गेला आता बोकडे आणायले, लोक मला कामं आटपून घ्यावं लागतील, मग कसं बुड्याच्याच नांदात राहावं लागते. गड्या तुया कोणता तर मामा डाकू आहे तर का अर्धा घंटा झाली 1 घंटा झाली आपण वाट पाहून राहिलो का त्याची. मायले का पाय दुखून राहिले रे बाबा. नुसले का तुले का शिवल्याला ना चाटाईचा बाजारात असल्या का तू. कोणाचे नांदी लागत राहायचं का तू, हेच का हल्लमफट लोक असले का तुझ्या सारे. देवला जराशी शांतता ठेवणं. कोणी काय आपल्या मागं पोयत नाही येणार की आपल्याला कसं आपले कामं करून घ्यायला लागतात, जराशी शांतता ठेवावं लागते. तू एवढे घाई गडबड करतो म्हणून तू मागं असणं, पुढे कोण नाही जाऊन राहिला तुझं. तटीच कोण अटकेलं तुझी गाडी तर या घाई पाहिजे फक्त. जरासा उभा नाही तर म्हणते पाय दुखून राहिले, दाबून देऊ का मग तुझे पाय. पाय दाबता का तू गच्ची कधी दाबशील तर काय भरोसा नाही बापा तुया. तुझ्या काय खरं आहे का. बोला लोक फोन लाव द्या मामाले कोणता दाखवायची याचं. टाइमपास लावला गाडीचा करणं नाही काय आले का हेंबाळे. कोण काम कोणतं धाम कोणतं हे काय लावलं तू ना. पाय त्या मागो पाय तो आला मामा डाकू आला रे, तो पाय ना.
फिरो फिरो पाठ फिरो मांग. हाय कार बाबा मामा टाकू याच्या काय होते बाबा भुसला पापड फुटत नाही हा आणला यानं हा बुडा का मान तिथाला बुड्या दिले का असाच फिरवते याली मामा एवढा टाइम असते काय? टाइम असते काय म्हणजे? टाइम असते काय म्हणजे काय बोलून काय राहील तुम्ही? काय राजा मामा तू बुडा हातीने लागून राहिला ना बा हा पहा ना काहीतरी आम्ही राजा थकलो बुडा महान तर तिथाला आताच तर भेटून गेला बोलिये. तो बुडा हाती नाही लागत बेजा बावा नाही बुडा. मले त्या बुड्यानं चिवत्या बनवलं काढून दिलं मुले त्या बुड्यानं. बोलणे बोली तो बुडा फुटाण्यासारखाच तो बोलते. लय खतरनाक चीज आहे ते. अरे हे काढून दिलं आम्हाला समजलं पण पुढे काय करता आता कसा जिरोता मा बुड्याची मस्ती हा पैसा पाहिजे ना आम्हाला बुड्याचं लय धन आहे ना बुडा काही तसा हातात येत नाही गोड बोलून आणि फोडून. आणि बुड्याला धमक्या फमक्या देऊन बुडा काही त्या धमक्या जुमानत नाही. काय दुसरंच काहीतरी कांड करायला लागेल बुड्याचं तर तो बुडा बसरीन. नाही तर मग बुड्याला धमकी देऊ दे मारू दे सोडू दे यानं काही मेळ येत नाही. बुडा आपल्याला काटायला लागू देत नाही. बुडा कसा येईन हातात हे पहा ना तुम्ही हा विचार करा ना जरासा आमचे कसे मंत्रबोध झाले ना अटीचा आम्हाला सुसून नाही राहिलं काही नाही ती फिल्डिंग लावली मी एक मा भाषा पाठवला मागो मागो बुड्याचे. बुडा चालला आज बजारले किती माल घेते काय घेते ते पाहिजे मा भाषा. बुडा पोचला तशी ना आता बजारले मा भाषा आहेच बुड्याच्या मागो. हे बरं केलं तुम्ही ना मागं मागं पाठवला तर हे चांगलं झालं ना पाहिजे तुम्ही आता मला बुड्याचा वाळग दाखवा बा कुकड्या काय कुकडे ठेवते बुडा बोकडे. कारण की बुडा आज जायला बाजारून माल आणला की तो माल आपल्याला लंपास करायचा आहे बुड्याचा. काही टाकला की नेला झाला बुडा खाक. बुड्या झोडते मग डोकस. नाही मामा तुम्हाला वाळगं फाळगं आम्ही सारच दाखवतो पण खरंच गेला का बुडा बाजारले तुमच्या देखत गेला का बुडा तुम्ही तुमचा भाषा खरंच पाठवला काय हा भाषा जायला बुड्याच्या मागं बरोबर पत्याराच आहे मा भाषा. बुड्याने तिकून बोकडे घेतले की मला बरोबर फोन करते मा भाषा. कसं फक्त तुम्ही वाळगं दाखवा मला काय आहे तो कुकड्या वाळगा आहे बुड्याचं. कारण की मला ट्रक कुठे लागते गाडी कुठे लागते हे पाहा लागेल ना. कुठून मेळ येते कुठून गाडी टाकल्या जातील बोकडे हे सारं आपल्याला नियोजन करायला लागेल ना पहिले. बरं वाळगं दाखवतो ना बापा तुम्हाला वाळगं रस्त्यावरच आहे काहीच वांधा नाही बिलगोड ट्रक तुमचा वाळग्यालीच लागते तटून बस बोकडे फेकले या गाडीत की नेली ते कसं बरोबर पाहायचा नाही तर मग कसं 75% तुम्ही घ्या 25% आमच्या मस्तकी मारसान तसं नाही. 75 आम्हाला 25% तुम्हाला. गुलाल गड्या तू असं असतो पैसे बाबतीत असतं कोण कोण करतं गड्या. अरे देतो बाजूला पद्धतशीर देतो ना 75 तू घे बा 25 मी घेईन बस. झाली का शांतता. फक्त वाळगं दाखवतो आता कुकड्याचा. हो चला चला दाखवतो तुम्हाला वाळगं. आणि ते कसं पद्धतशीर काम झालं पाहिजे. चिकचिक सांगते काय माहित पद्धतशीर काम झालं पाहिजे पद्धतशीर काम झालं पाहिजे. अरे एवढा नेतात पडला यायला पैसे. अरे मामा इला काय यायच्या नाही लागला. चला चला झटकन चला टाइमपास ना करू. तर हाती लागले फक्त झालं. बुडा आहे की नाही आपल्या ढोण्या सालटच उडवते मामाचे उडवते आणि या दोघांच्या दोन पोराच्याही उडवते. बुडा पहिलेच तर कसा खरा बोलेली बुड्यात मस्ती दिसते मला जास्त त्याला काही समजत नाही घाटा बुडा. टाइम असता काय किती वाजले आता 10 वाजून गेले ना. आता कोणते बोकडे सापडतात तुम्हाला बाजारात एवढा टाइम असते का याले. क्या राजा तू बुड्ढे बुआ ऐसा करते हमको परेशान में डालते बुआ क्या यार ऐसा मत करो ना. बापा तुले नाही इथले करो बाखरो. कसं मला बुडी सांभाळा लागते मग सारं करून या लागते घरचं. त्यासारखा थोडी मी बाजार करणारा मला तिकडे सारं पाहा लागते ना. या बुड्याला तर कोणती बरं जात पाजल्याशिवाय निघता येत नाही ना. बरोबर पाहा लागेल ना बुडा काय करते काय नाही कुकडे चालले कसं मामाला पता द्यायला लागेल ना. भेटले आता हे व्यापाऱ्याला आता पुढे काय होते काय माहिती आता यायचं. व्यापारी चांगले बोकडे आहेत ना वा की अशा चिपेल चापेल बिमारी धन असं रोगाडेल बोकडे आपल्याला आपण घेत नाही बरं. टापचा माल असेल तर सांग नाही तर मग चाललो घरी उठून काय मी लागलं असतं खेळवून घेतो बा. बुढ़े बा तुमको मैंने अब तक गांडा माल दिया क्या अच्छा माल दिया लेकिन तुमको तुम्ही राजा काही टेन्शन घेत राहता बाबा. मावर विश्वास नाही का राजा. काय राजा मी काय तुम्हाला आजचा माल विकून राहिलो का राजा. तापचा माल हे हो ना आपल्या जो काही वांधा नाही. फक्त कसं टाइमपास करू नका तुम्ही. काय मग तरी 2-4 गिरायक भिडले की नाही मग मला तुम्हाला एक बोकड्या काही दिले जाणार नाही माझ्या तुम्हाला. तू गांडा माल नाही देत म्हणून तो तुझ्या नादी लागेल मी तुला कोण फोन करतो तो गड्या आपल्याला माल ठेवतो म्हणून. तू प्युअरचा माल वापरतो बाजारात नाही सारे दिल्ली मिळतात.
डंगरे डांगरे बोकडे काही काही खरं नाही. ह्या सारे बिमार असतात बोकडे लोकांजवळ. फक्त तुझ्याजवळ माल चांगला असते A1चा. म्हणून त्याला का तुझ्या जोडून घेतो मी बोकडे. पहिले फाजील आहे रे, बरोबर लाईन लावते बुडा हा सेटिंग हा. आणि बुडा काय चोपड चापड करते तर हा. बुडा याले बरोबर दाबते बुडा. याचा काही मेळ नाही देत बुडा. बरेच गप्पा करून राहिले घे व्यापारी सोबत. हा बाजारात जातात की नाही की अटी सौदा करतात. नक्की काय ना असा झोल दिसून राहिला मला अटी सौदा चालू यायचा. पण साला मला दूरून ऐकू येऊन नाही राहिलं ना. बरं बुडे बा, टाइमपास करू नका तुम्ही, झटकन चला. हा कसं मग चांगला माल निघून जाईल, मग खेळ काढ तुमच्या बरोबर याच्यावर आहे. हो चाल बा चाल. फायदा बरं, हे काही चिपकतात बरं, मस्ती मारतात बरं. हो आपल्या कसे टापचे बोकडे पाहिजेत. हा आपली गिरायकी टापची आहे ना. कसं प्युअर माल खाऊ घातला लोकांले गिरायकी तुटत नाही. नाही असं खेळ खार खाल्लं की नाही मग कसं गिरायकी येत नाही ना आपल्याला. नको मच्छीला टेन्शन घेऊ. मी कसा प्युअरचा माल घेणार. हो प्युअरचा बीड असते आपल्या जो. असे आंडू मांडू बोकडे घेतो काय मी. हा चांगले प्युअर कंबर बोकडे कापणारा माणूस आहे मी. तू टेन्शन नको घेऊ. चाल चाल पटकन जा. हा दाखवते ना काय दाखवते काय माहित. हो चला चला बुडे चला. मामाला फोन लावून द्या लागेल झटकनी. आणि याचं काय आहे ते सांगून द्या लागेल. हो हॅलो मामा. हा बुडा आला बरोबर बाजारात. भाषा. हा भेटला का बुड्या व्यापारी गिपारी येईल. हा बाजारात गेला का. घेतला बुड्यानं काही माल बोकड्याचा माल घेतला का बुड्यानं. त्यात घुसला बुडा बाजारात आणि मी तुम्हाला फोन लावला. म्हटलं पहिले मामाला सांगून देऊ दे अशी अशी खबर आहे म्हणून. हा आता कसं बुडा बोकडे घेतेच. हा व्यापाऱ्यासोबत आहे बुडा. बरोबर भाषा कसं पद्धतशीर लक्ष दे बरोबर बाबू. हा कसं बुडा काय घेते काय नाही हे सर्व पाय तू. केवढ्याचा माल घेते काय. कोणकोणते बोकडे आहेत. हे सर्व गाडी कोणती सांगते किती बोकडे घेऊन राहिला सर्व पद्धतशीर पाय बरं. हा मग कसं इकडे आल्यावर घोर नाही झाला पाहिजे. हो मामा मी पद्धती लक्ष देऊन आलो. काही टेन्शन नाही काही वांधा नाही. हा बुडाकडे आहे की नाही पुरं लक्ष आहे माय. हो जाय मग तू बुड्याच्या मागं मागं जाय. मागं मागं राय. हो बुड्याचं कसं ढुंगण सोडू नको. बुडा काय करते काय नाही कुठे जाते काय जाते सारा पत्ता काढून आणायचा. हा आता कसं घडी घडी मला फोन बी नको एकदाच करतो. हा सारं निपटल्यावर. मामा हो ठेवतो मग मामा फोन. मी बुड्याच्या मागं जा. हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपला गेम सक्सेसच करतो मी. भाषा हो जाय मग तू जाय. चला मामा चला. फसवतो दादा बुडा त्यांनी पुरा फसवतो ना. काय राजा बुडे बा हातावर हात धरून बसेलाय तुम्ही अटीसा. हा तुम्हाला बरं गमून राहिलं बा असं. राजा तुमच्या धंद्या राजाचा बुड्यानं कब्जा केला आणि तुम्ही राजा अटीचा बसेलाय बा. हा तुम्हाला बरं राजा सुसून राहिलं बा. मासारखा असता तर मारा झाल्या असत्या ना. झोडला असता तर बुडा आदलो. तू काही मला चळणीचं पाणी आणून देऊ नको. हरभऱ्या झाडावर काही सोडू नको मले. हा काल मी मारू त्या माझा दोस्त आले. तर तो कुत्रे चावलं मला तर मी कुत्र्याला चावतो काय सांग ना तुम्हाला. जो तो येते चळणीचं पाणी देऊन जाते मला. कोणी तो समजून सांगतच नाही दोन गोष्टी की बुडेबाजी झालं ते झालं लेख. आता काही त्या नादी लागू नका. तो काही विचार करू नका असं तर कोणी म्हणतच नाही. जो तो येते बैकूनच देते. आता बुडे बा मी तुम्हाला तोडणीचं पाणी आणून देऊन राहिलो. मी तुम्हाला समजून सांगून राहिलो ना. तो बुडा तिकडे मजा मारायला आयुष करून राहिला बुडा बुडी. आणि तुम्ही राजा आणि तुम्ही राजा अटी हातावर हात धरून बसला या बाजीवर गरम. काय राजा तुम्ही एक तर मार बी खाल्ला बा. काय राजा माणसं आहे तुम्ही. असं आहे गड्या झुंबर. तू काही कसं काही दोन करू नको. आणि ते काही तुझ्या काही अडीचा मेळ येत नाही. तुम्हाला कसं मजा पाहायची सवय आहे. काय कसं माजन होती कशी भांडणं होती आणि कशी तुम्ही खिखी जात काढसान त्याच्यावर असते तुमचं. तुम्हाला कसं करमत नाही ना भांडणं झाल्याशिवाय गावात. मी काही एखादी दोन करत नाही. पण कसं तुम्ही राजा धंदा सुरू केला. पैसा तुमचा सारं तुम्ही. दुकानची जागा तुम्ही न पाहिली. बोकडे घेणं तुम्ही सुरुवात केली आणि त्या बुड्याने त्या धंद्यावर कब्जा केला. मी खरं बोलून राहिलो ना. आणि तुम्हाला खरं सांगून राहिलो मी. पण तुम्हाला कसं वाईट वाटून राहिलं ते. मग एखादी दोन करत नाही तर मग सांगू नको ना. मला काय माहित नाही का काय झालं म्हणून काय नाही झालं तर. तरी तू तेच पुदाक लावून राहिला मामा. ते जो तो येते तेच सांगते मला. तो समय आला तो के आला त्याने तिकडे तसंच केलं. त्याने सांगितलं मला असं आहे बुडे बा तसं. मी काल आणले खुरा की दूध पितो मी बोटणी दिल्या माझा तोंडा. काही लेखो काही येता जाता मला ते सांगून राहिले तुम्ही. तेच कीर्तन गाऊन राहिले माझं. तुम्हाला साऱ्या गोष्टी माहित आहेत. तुम्ही हुशार आहे त्याबद्दल नाही. पण कसं मग आम्हाला आमच्या मनाला वाटते की बुड्यासोबत कसं बेमानी झाली बुवा. त्या बुड्यानं तसं करायला नव्हतं पाहिजे. तुमच्यासोबतची पार्टनरशिप तोडायला नव्हती पाहिजे. तुम्ही धंदा सुरू केला सारा केलं आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलाय. आणि त्या बुड्यानं तुमच्यासोबत गद्दारी केली म्हणून आम्हाला कसं खतखत वाटते म्हणा. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो ना. मी म्हणतो माझ्यासोबत गद्दारी केली मला काही वाटून नाही राहिलं. माझ्यासोबतची पार्टनरशिप तोडली तर मला काही वाटून राहिलं. माझा धंदा उभा करायला तर मला काही वाटून नाही राहिलं ना. मला काही वाटत नाही. मग तुम्हाला भोटं पाणी येऊन राहिलं गळे. मग तुम्हाला तुमचं काऊन दुखून राहिलं पोट. मग आम्ही पाहिजे ना काय करायचा काय नाही तर. तुम्ही कोण मला शिकून राहिले घेणं देणं. एकाही दोन करता
अटी येऊन. द्या मग तो विषय सोडून द्या. मग दुसरं पुढे काय करता आता? काय आता पोटा पाण्यासाठी तर काय ना काही करावंच लागेल की नाही. आता तुमच्या नाताने तुमच्या कंबळ्यात जाता मारला, तोही तुम्हाला वागवायला तयार नाही. कारण त्या बुढीसोबत तुम्ही लफडं गेलं. तर मग आता पुढे काय ना काही खाय प्यासाठी दोन पैसे तर कमावा लागतील की नाही. मग काय ना काही करावं लागेल की नाही. मी मला काय करायचं आहे मी तुला काल सांगू. मी मामतान करीन. मला काय करायचं आहे करीन मी. तुला काल सांगून मी करू. काय मामाला काय तुला सांगून मी करू तर मामाला कोणीच नाही. मी मामतानं जे काय करायचं आहे मी करीन. तू काही मला विचारू नको आता. तेच ते माडोकचं एक तर पिसाड व्हायला आता. असं तुम्ही जर धंदा गिंदा करत असाल तर मी कसं मी पार्टनरशिपसाठी तयार आहे तुमच्यासोबत. मी करायला तयार आहे तुमच्याबरोबर. तर कसं तसं मला पार्टनर घेसान तर चांगलं होईल. कसं मी जेव्हा नाही या काय उचल खाचल साऱ्या गोष्टीत पद्धतशीर काम आहे. कसं माहिती जसं भलं होते तुमच्याबरोबर. कसं आहे गड्या झुंबर, मी आता काही कोणता पार्टनर घेणार नाही, फाटणारे घेणार नाही. आता आपण पार्टनरशिपले कानाला हात लावला. आपण पार्टनरशिप करणार नाही. करायचा तर स्वतःच्या दमवार करू. तर आता स्वतःच्या याच्यावर हिमतीवर करू. एकटाच धंदा करू. पार्टनरशिप गेली चुल्या. कसं आता तुमची इच्छा झाली तर मग मी आहे बरं. कसं माझ्याकडे जरा लक्ष द्या बा. कसं माही भलं होते तुमच्या बरोबर म्हणून मी म्हटलं. नाही तर मग कसं माझ्या म्हणाय मतलब नव्हता बा. नाही झुंबर, आता तो मेळ येणार नाही. फाटणार जाण. तू काही मला लोणी पाणी लावू नको. नाही काही दोन करू नको. चालला तू रस्त्याने लवकर. कसं माझा डोकं होऊन राहिला आता गरम. तुलीच माझा मी गरम झालो की मग कसं लवकर थंडा होत नाही. 2-4 रट्टे मारल्याशिवाय कसं असं फटके खाशीन तू. आणि कसं मग चुपचाप बसशील. लवकर चालला जाय तू. बरोबर बा. मी काय थांबत नाही. मग मी चाललो. मार खायला पडते बाया बुड्याचा. आवड बुडा आहे. डोक्याने एका मायन कुठल्या दिमाग यायचा एक तर मारीन खरंच वाटतं आहे आपल्याला एखादा. हालतो घेण्याचा मार खाला घेण्याचा. त्या गावातले लोक कसे असतील तर असो बा. जो तो येते बोट घालून जाते. जो तो येत बोट घालून जाते. मोठं करायचं सांगा येईल फक्त. दुसरं तर काही येत नाही येईल. शाळे येईल तर मोडता तर येतच नाही. जो तो येते पाणी देऊन जाते मला चळणीचं. जसं काही मी दूध पेता आले का जे लोक असतील तर असं बा या गावात येऊन राहिला. साला माझ्या भेजा खाऊन राहिला. बुड्यानं सगळं बुड्यानं. अरे करू दे ना. माझ्यासोबत केलं ना. माझा दोस्त आहे तो. मारून जाईन तो. मग येईल काय करावं लागते. मी म्हणतो येईल समजा जाते. सहा येईल फालतू लोक खाऊन राहिले. मित्र असं आहे मग हे. एकाही 2 करायला 1 नंबर असतात लोक. बैकून द्यायला मोड्याला कोण नसते. माझ्या दोस्तातून मा फाट पाळ्यानं नादातात हे लोक. सांगा आमचा दोघांचा जरासा गैरसमज व्हायला. आम्ही निपटू आमचं काय आहे. पण नाही लोकांचे सैन्य होऊन राहिलं. तुमचे याच्यात असेल मित्र हो ना. तसे तोंड घालू नका तू कोणाले. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं अर्जंट. आपली 20,000 सबस्क्रायबर झाले पाहिजे. देखो बुढ़े बा कैसा बड्डा माल है अपने पास. तो बोखड़ा देखो कैसा है. तो नूर जैसा बोखड़ा है अपने पास. अब तक तुमने बुड्ढे बा देखा नहीं होगा बोखड़ा ऐसा. ऐसे बोखड़े अपने पास देखो ना. आम्हाला एवढे बोकडे कमी बकऱ्या जास्त दिसून राहिल्या. बोकडे कुठे आहेत. मला बोकडे पाहिजे. बकऱ्याले ह्या बकऱ्या पाहिजे. बकऱ्या कापत नाही बरं मी. इमानदारी धंदा माया. ये देखो ना मेरे पास का बोखड़ा देखो तुम कैसा है. तो दिख नहीं रहा है तुमको. अरे भाई ओ भाई वो बुड्ढे को चश्मा लगा भाई. बुड्ढे को बोखड़ा नहीं दिख रहा. एकच आहे ना तो. एक का मी का लावगणले नेऊ का. अरे मला काप्याला पाहिजेत 5-25 पाहिजेत 50. एकाच मा भागत नाही. एक बोकड्या दाखवून राहिला तो मले. आणि साऱ्या हिंबटल्या बकऱ्या दाखवून राहिल्या. साऱ्या वायाला बकऱ्या आहेत का ह्या. बकऱ्याचं चांगला वागवत जा. चांगला माल आहे. फिवरचा माल करत राहायचं का. बुड्ढे बुआ एक बोखड़ा ये है अपने पास. वो उनके पास है ना 5-6 है ना. सब तुमको दिखा था ना मैं. ये तो पसंद कर लो. ये बोखड़ा चाहिएगा तुमको. एक नाही पाहिजे मला 25-30 बोकडे पाहिजेत. मला कसं हप्ताभर धंदा चालू नाही बाबा. तू मला एक बोकड्या दाखवून राहिला. एकासाठी माझ्यासाठी टाइमपास केला का तू ना. 25-30 देता ना बुड्ढे बा. अपने पास घाटा नहीं ना बोखड़े का. बहुत बोखड़े अपने पास. थोड़ा सा कैसा शांत रखना पड़ता. ये पहिले बताओ ये पसंद आहे का तुमको. बुड्ढे बा हात आपल्याला गोल गोलच फिरून राहिला. आपण म्हणतो काय म्हणून काय राहिला. याच्या लक्षात येते की गोष्ट का बुड्ढे बा. काय राजा सोडेल पेपर थांबवला तुम्ही ना. ह्या बकळल्याच बा याच्या बोकडे तर काही दिसून नाही राहिला राजा. आणि आपण म्हणा काय तो म्हणते काय. तर याला समजून राहिले काही मराठी. कसं आहे मच्छऱ्या या व्यापारीचं कामच असते. काही बी मस्त की मारतात ते आपल्या. यायला असं वाटते हे घेतातच. यायला माहित नाही अजून बुडा किती तिथाला आहे म्हणून. तर येईन अजून काही मला काही पाहिलं नाही ना. काय ठरवली तुझ्या बोकड्याची किंमत सांग लवकर. दळाल घेऊन टाकतो आणि मग काय करतो तुले. चाल त्यासाठी काय आता किंमतचा काही विषय आहे राजा. फक्त 25,000 दिन तुम्हाला तो बोकड्या मी. 25,000 मारते तुम्हाला मस्त की बोकड्या. अरे काय त्याला काय सोनं लागलं काय. घे 15,000 हो बाजूले. चाल लवकर झटकन देऊन टाक. हो बुढ़े बा अरे क्या कितने कम हो रहे वो पैसा. 15,000 में आता है कुछ. कुछ भी बोल रहे बा. 15,000 में मिलता बा बोकड्या.
तुमच्या गड्या तुझ्याजवळ तर मला माल नाही हटत याच नाही हटत बाजारात. मला माहीत आहे तू असा गणगण करतो म्हणून. आपलं गणगणवाला काम नाही. झटकन पैसे घे नगद आणि नगदम चगदम आणि बाजूली होय. हा नाटकं नको करू ना. झटकन देणं असेल तर दे ना चाललो मी उत्तर शेंडीत. अरे वैसा नाही ना बुड्ढे बा. बरोबर बता दो तुम काय तो 15,000 कम हो रे नो. 16,000 दिन मी चाल देऊन टाकतो मला बोकड्या आणि कुकड्या अजून ते बोकडे बांधेल ते दाखव मला. हो चाल चाल लवकर दाखव. बुड्ढे बा यानं तर डबल आपल्याला बकरे जो आणलं बा. हा बघ बकऱ्या कापायला लावते का आपल्याला. हा उठसूट गोंड्या बकऱ्या दाखवून राहिला आपल्याला पाहिजेत बोकडे. हा बेपारी कसा थांबला बुड्ढे बा तुम्ही ना. हा ना गड्या मच्छऱ्या हा लयच येड्यात काढून राहिला आपल्याला. बकऱ्या दाखवून राहिला बा. याला सांगितलं ना मी मराठीत तरी बी बोकडे दाखव बरं. मला बकऱ्या पाहिजे नाही. हा तरी ह्या मुंदळल्या बकऱ्याचं आणलंच यानं. बहनी गिरे लाया बा. अच्छा है जम गया मेरा तो अभी. अरे भाई अपने बोकड़े कहाँ गए हैं. बोकड़े थे ना अपने पास. हाँ बुड्ढे को बोकड़े देने अपने को. कैसा कटाई को माल चाहिए ना. बुड्ढे का धंधा है ना. हाँ तो बोकड़े देगा वो है ना भाई. अपने पास बोकड़े है नहीं. देखो ना कैसा नूर बोकड़ा है अपने पास. हाँ ईद का बोकड़ा है ये तो. हाँ बोलो ना ऐसे अपने पास 25 बोकड़ी है. 25 आणि 50 आहे म्हणून राहिला. मला तर एकच दिसून राहिला अटीसा. काय कोण्या नया दाबीला तू ना. हा कोणता ईदला बोकड्याने गे असा उंदळला. याला कोण घेते बे बाबा. आईले का काही बोलत राहते का ईदीचा आणि फिदीचा आहे का चिवत्या बनव काय बे आम्हाला. बा तुमको देता है वो बोकड़ा. तुम काय को टेंशन ले रहे. हाँ तुमको बोकड़े चाहिए ना. अपने पास बहुत माल है. हाँ मेरा भाई बहुत ठेवता माल. हाँ तुम टेंशन मत लो बुड्ढे बा. हाँ इस बोकड़े क्या देते ये देने वाले हो तू बता. 12,000 देतो त्या बोकड्याचे. जे नशीन तर देतो नाही चालला हा गडी. हा एकन 2 बोकड्यात काही माझी भूक भागत नाही. हा हे कसं त्या भान मला चिवत्यात काढलं येड्यात काढलं. बाजारात बोलवलं माझ्या 300 पेट्रोल गमवलं आणि वरून हे असे खेरखार बोकडे दाखवून राहिला. मात्र आता मस्त पुरं गरम व्हायला. अरे भाई बा 12,000 में कुछ मिलता क्या बा. हाँ तुम क्या लेने आए बा. हाँ बाजार देखो ना कैसे कहीं चार जा रहे हैं और तुम 12,000 हो रहे बा. अरे 25,000 का बोकड़ा है वो. 12,000 में कैसा काजू. गडा हाई अडून बसला तुझा भाऊ. हा 25,000 म्हणते. सडेल बोकड्याचे द्या आणि बोकडे करून राहिला. बकऱ्या दाखवून राहिला आम्हाला. तो बुढ़े बा 5-25 बकरे नेल्या तर काय फरक पडते हो. 5 बोकडे मागे एक बकरी कापत द्या तुम्ही. काय राजा हो स्वस्तात मस्त काम होते ना. 40 किलोची बकरी भरते 20 किलो बकड्या भरते. अरे बकरीत फायदा आहे तुमचा. बोकड्यात कुठे काय फायदा आहे तुमचा. कसं आहे गड्या बेमानी नाही करत ना. मा कसा इमानदार आहे धंदा. हा आपण कसं बेमानी विकतच नाही इकलं तर पुरलं ना भाऊ. कसं माही गिरायकी सारी इमानदारीची उठेला. उदारीची एक गिरायकी नाही. मी बकरी का आले कापूर बा. हा बोकड्या असेल तर सांग तू मला. नाटक काही शिकू नको. तुझ्या नसेल तर तेही सांग. दुसरीकडे जातो. तुम कुछ बेईमानी फेमानी मत करो. मैं देता तुमको अच्छा माल देता. काही येत नाही आपल्या कचाट्यात. बुडाचा पुरा चॅप्टर आहे. पुढेच पळते. हो बेजा हुशार आहे बुडं. हा मला वाटलं साधं बकऱ्या दाखवल्या घेईन तरी 5-25 बकऱ्या. म्हणजे कसं माडोकच्या ताण कमी होईन कसे तर नक्की तर गिराय काय. पण बुडा गोटे घेऊन जाणार बाबा. ह्या गडे हो लवकर सांगा बा. मा टाइमपास ना करून एक तर मला दुकान उघडा लागते तिकडे. हा तुम तो बताओ बोकड़े के अच्छे से बता ना बा. 12,000 रुपये कुछ बोल रहे बा. हाँ तुमको लेना होगा तो एक सही सी कीमत बता. 14,000 दिन गड्या मी आखरी त्या बोकड्याचे. दे नशीन तर दे ना चालला हा गडी. हा तसे तुझ्या जो बकऱ्यात मला काही चित लागून नाही राहिलं. कारण मला 1-2 नाही पाहिजे. 25-30 बोकडे पाहिजेत. अरे 14 रन दो और उसके 25 रन दो. हाँ 14.5 में ले लो ये बोकड़े तुम. हो घेतला तुझ्या बोकड्या 14.5 मध्ये. चाल दुसरे दाखवू बोकड्यात तर. चलो दिखा देता मैं. वाह मेरा भाई भी वाह घाटी की सौदे करता रे बापा. हाँ क्या बुआ 25,000 का बोकड़ा 14.5 में दे दिया. क्या करूँ मैं. देखो क्या झक मारूँ इधर. हाँ मेरी तो कमाई नहीं हो रही बा. सारा मेरा भाई डूबती गंगा वगैरह लगा रहा मेरे ऊपर. क्या यार मेरे भाई को कुछ समझता नहीं बा.